कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तीन प्रकारचे हे स्टेटमेंट तयार करायचे असतात. पण हे स्टेटमेंट फक्त कंडिशनल स्टेटमेंटचेच तयार होतात. कंडिशनल स्टेटमेंटचे म्हणजेच पी इम्प्लिकेशन क्यू या स्वरूपात जे स्टेटमेंट आहेत त्यांचेच फक्त कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह स्टेटमेंट्स तयार होतात. जे स्टेटमेंट पी इम्प्लिकेशन क्यू या फॉर्ममध्ये दिलेले आहेत म्हणजे कंडिशनल फॉर्ममध्ये दिलेले आहेत अशा स्टेटमेंटचे आपल्याला कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे तीन प्रकारचे स्टेटमेंट तयार करता येतात. आता हे स्टेटमेंट्स तयार करत असताना कॉन्व्हर्स म्हणजे काय, कॉन्व्हर्सचा आपण यूज ऑलरेडी केलेला आहे. कशामध्ये यूज होतो त्याचा, थेरम्स असतात, वेगवेगळ्या थेरम्सचे कॉन्व्हर्स असतात. थेरमचा कॉन्व्हर्स म्हणजे काय, थेरमच्या ऑपोजिट म्हणजे जो गिव्हन पार्ट असतो तो आपण प्रूव्ह करतो आणि जो प्रूव्ह केलेला पार्ट असतो तो गिव्हन म्हणून घेतो. सगळ्याच थेरमचे कॉन्व्हर्स असतात का, अशा थेरमचे कॉन्व्हर्स असतात जे इफ देनच्या स्वरूपात आहेत. कारण इफ नंतरचा पार्ट म्हणजे गिव्हन पार्ट असतो आणि देन नंतरचा पार्ट आपण प्रूव्ह करत असतो. मग कॉन्व्हर्स घेत असताना आपण ते दोन इंटरचेंज करतो. म्हणजेच जर कंडिशनल स्टेटमेंट असेल पी इम्प्लिकेशन क्यू तर त्याचा कॉन्व्हर्स काय होईल, क्यू इम्प्लिकेशन पी. म्हणजे कॉन्व्हर्स तयार करत असताना पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट इंटरचेंज करायचे. म्हणजेच इफ नंतरचा पार्ट देन नंतर जाईल आणि देन नंतरचा पार्ट इफ नंतर येईल. दॅट इज कॉन्व्हर्स ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू इज क्यू इम्प्लिकेशन पी. पी इम्प्लिकेशन क्यू या फॉर्ममध्ये जर कंडिशनल स्टेटमेंट असेल तर त्याचा कॉन्व्हर्स घेत असताना हे पी आणि क्यू इंटरचेंज होतात आणि तो कॉन्व्हर्स काय होतो, क्यू इम्प्लिकेशन पी. Interchanging the statements P and Q in the conditional statement, we obtain the converse of that statement. Means converse of P implication Q is Q implication P. Then inverse. इन्व्हर्स तयार करत असताना मात्र इंटरचेंज केले जात नाहीत तर त्यांचे निगेशन्स घेतले जातात. मीन्स हिअर इन्व्हर्स ऑफ P implication Q is negation P implication negation Q. negation P implication negation Q म्हणजे दोन्ही स्टेटमेंट ॲज इट इज राहतात आहे त्याच जागेवरती, इंटरचेंज होत नाहीत, पण त्या दोघांचंही सेपरेट निगेशन होत आहे. P या स्टेटमेंटचंही निगेशन आणि Q या स्टेटमेंटचंही निगेशन होतं. पण तयार होणारं स्टेटमेंट हे सुद्धा पुन्हा कंडिशनल फॉर्ममध्येच पाहिजेत. कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे तिन्ही कंडिशनल स्टेटमेंटच राहतात, इफ देनच्या स्वरूपातले स्टेटमेंट राहतात. फक्त व्हेरिएशन्स काय आहेत, कॉन्व्हर्समध्ये पी आणि क्यू इंटरचेंज होतात, इन्व्हर्समध्ये पी आणि क्यू इंटरचेंज होत नाहीत तर त्या दोघांचंही निगेशन होतं. कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये हे दोन्ही होतं, इंटरचेंज पण होतात आणि निगेशन पण होतात. त्यामुळे कॉन्ट्रापॉझिटिव्हलाच कॉन्व्हर्स ऑफ इन्व्हर्स किंवा इन्व्हर्स ऑफ कॉन्व्हर्स असं म्हटलं जातं. म्हणजे पी इम्प्लिकेशन क्यू आहे, त्याचा कॉन्व्हर्स घेतला आपण क्यू इम्प्लिकेशन पी आणि त्याचा जर इन्व्हर्स घेतला म्हणजे निगेशन क्यू इम्प्लिकेशन निगेशन पी तर तो असतो त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह. म्हणजे कॉन्व्हर्स घेत असताना फक्त इंटरचेंज करायचे, इन्व्हर्स घेताना फक्त निगेशन घ्यायचं. कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये इंटरचेंज पण होतात आणि निगेशन पण होईल.
आलं लक्षात? तिन्ही टर्म्स कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू इज negation Q implication negation P. That is interchange as well as negation. Write down then. These statements are given. These statements are given only for conditional statements. Conditional statements. Full stop. If a logical statement is given in the form P implication Q, then लिहा 3 स्टेटमेंट समोरचे. Converse of P implication Q, converse of P implication Q is Q implication P. Number 2, inverse of P implication Q, is negation P implication negation Q. And third, contrapositive. Yeah, question mark. State the converse, inverse and contrapositive, converse, inverse and contrapositive of the following conditional statements. Following conditional statements. Number 1, if a sequence is bounded, then it is convergent. आता हे कंडिशनल स्टेटमेंट आपल्याला दिलंय आणि याचे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायचे. सांगा बरं असेच. कॉन्व्हर्स काय होईल? इफ इट इज कॉन्व्हर्जंट
देन सिक्वेन्स इज बाउंडेड. लॉजिकली ठीक आहे, ग्रॅमॅटिकली ओके वाटते का हे? नाही. त्यामुळं स्टेटमेंट्स ज्यावेळी आपल्याला दिलेले असतात त्याला आधी युजल स्टँडर्ड फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचे. फर्स्टली लेट पी डिनोट्स. तसं युजली आपण सिम्बॉलिक नोटेशन फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करतो, ती प्रोसेस आधी कंप्लीट करून घ्यायची. गिव्हन स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे आपला, तेही पी इम्प्लिकेशन क्यू याच फॉर्ममध्ये. मग यासाठी आपला दोन स्टेटमेंट यामधले सेपरेट करावे लागतील. फर्स्ट स्टेटमेंट आपण काय घेणार? सिक्वेन्स इज बाउंडेड. Sequence is bounded. आणि स्टेटमेंट क्यू इट इज कॉन्व्हर्जंट ऐवजी आपण या ठिकाणी घेऊ ए सिक्वेन्स इज कॉन्व्हर्जंट. Sequence is convergent. Therefore, symbolic form of given statement is P implication Q. Symbolic form of given statement is P implication Q. And now we can write its converse. Converse म्हणजे काय असतो? Q implication P. आता सांगा कॉन्व्हर्स स्टेटमेंट. Q implication P. If a sequence is convergent, then आता it is लिहू शकतो आपण. Then it is bounded. लॉजिकली ॲज वेल ॲज ग्रॅमॅटिकली दोन्ही करेक्ट असणं आवश्यक आहे. इफ नंतर क्यू हे स्टेटमेंट काय? ए सिक्वेन्स इज इफ ए सिक्वेन्स इज convergent, if a sequence is convergent, then it is bounded. If a sequence is convergent, then it is bounded. इनव्हर्स काय होईल त्याचा? इनव्हर्स if a sequence is not bounded, then it is not convergent. If the sequence is not bounded, then it is not convergent. If a sequence is convergent, then it is bounded. How will converse? Inverse
इन्व्हर्स म्हणजेच निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू. निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू. यामध्ये फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन, इफ a sequence is not bounded, if a sequence is not bounded, then it is not convergent. Then it is not convergent. And third one, contrapositive. Contrapositive means negation Q implication negation P. निगेशन क्यू इम्प्लिकेशन निगेशन पी. आता यामध्ये कॉन्ट्रा पॉझिटिव्ह घेताना काय होईल, इफ ए सिक्वेन्स इज नॉट कॉन्व्हर्जंट then it is not bounded. It is not bounded. Negation Q implication negation P. Likewise given स्टेटमेंटचे आपण कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह तयार करू शकतो. त्यामध्ये आधी दिलेल्या स्टेटमेंटला सिम्बॉलिक नोटेशनमध्ये रिप्रेझेंट करायचे, पी आणि क्यू सेपरेट घेऊन, आणि मग प्रत्येकाचं कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह तयार करायचं. वन स्टेटमेंट फॉर 3 मार्क्स. एक स्टेटमेंट 3 मार्कांसाठी. म्हणजे एका स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हे तिन्ही लिहिण्यासाठी 3 मार्क आहेत. घ्या काही स्टेटमेंट लिहून घ्या. If surface area decreases, if surface area decreases, then the pressure increases. Then the pressure increases. Second, if a function is differentiable if a function is differentiable, then it is continuous. Then it is continuous. If a function is differentiable, then it is continuous. And third one, if it rains, then the match will be cancelled. If it rains, then the
मॅच विल बी कॅन्सल्ड. त्या प्रत्येक स्टेटमेंटचे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कंप्लीट करायचे आहेत.